हॅलो स्टुडंट, गुड इव्हिनिंग. कसे आहात? बरे ना? आता दोनच विषय राहिले, जॉग्रफी आणि हिस्ट्री 10वीचे. ते म्हणजे पूर्णपणे कोणत्याही प्रकारचं टेन्शन नाही, नाही का? आता फक्त टेन्शन काय आहे, आता आम्ही बेसिक कन्सेप्ट मॅथमॅटिक आणि इंग्लिश सायन्स दररोज घेणार आहोत. पण ते मायन्यूट आहे. तुमचा जो बेसिक अभ्यासक्रम आहे तो तुम्ही चांगला करा आता या 2-3 महिन्यामध्ये, म्हणजे पक्क होऊन जाईल तुमचं मॅथ, सायन्स आणि इंग्लिश. परत ऑनलाईन फ्री ऑफ चार्ज मित्र हो, नाही का? फक्त शेअर करायचं आणि लाईक करायचं गरीब विद्यार्थ्यांना. हे काय आपण पैसे घेत नाही, काय नाही, काय नाही. ऑनलाईन सर्वांना फ्री ऑफ चार्ज. आणि बेसिक कन्सेप्ट येत नाही मित्रांनो. आज आपण काल बेसिक घेतलं इंग्लिशचा, आज बेसिक कन्सेप्ट जी आहे ती मॅथमॅटिकची आहे. खूप सोपं आहे. 5वी पासून ते 12वी पर्यंत विद्यार्थ्यांना हे जमत नाही. बऱ्याच चुका होतात. कारण मी 11वी 12वी सायन्सला शिकवलेली, नाही का? 10वीला शिकवलंय, 9वीला शिकवलंय. तर त्या भरपूर चुका होतात. बोर्डाचे पेपर पण तपासलेले, ते मायनस मायनस त्या पण परत परत चुका होतात. तर त्या चुका होऊ नये म्हणून आपण आता परत बेसिक कन्सेप्ट घेऊन राहिलेले आहोत. मॅथचं आज सुरुवात आहे. आणि शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. बघा फळ्यावर दिलेलं आहे, हे साधं समीकरण आहे, साधं सिंपल. 5वीला पण आहे आणि ते 12वी पर्यंत आहे. आता इकडे डाव्या बाजूला -x आहे, बरोबर की नाही? -x अधिक 2 बरोबर 5. आता डावी बाजू आणि उजवी बाजू बरोबरच्या चिन्हाच्या इकडे जी आहे ती उजवी आणि इकडे जी आहे ती डावी बाजू, बरोबर? मग इथे -1 समीकरण आहे, -x आहे, वजा आहे. आता हे +2 आहे, हे +2 डायरेक्ट उजवीकडे गेले. समजा आता ते 2 उजवीकडे पळाले. ते पळाले उजवीकडे की त्यांना मायनस चिन्ह होतं, बरं का? प्लसचं कोणतं चिन्ह होतं? मायनस होतं. एकदम सोपी पद्धत, लक्षात ठेवा. याचं मायनस झालं बघा, -2 झाले. +2चे -2. हे एक्सला जसंच्या तसं चिन्ह राहिलं, एक्सचा बदल झालेला नाही. मग बघा आता हे -2 झाले. 5 - 2 तर तुम्हाला माहिती आहे किती होतात? 3. 5मधून 2 गेले, 3 राहिले. परंतु एक्सचं चिन्ह तेच 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 ठेवायचं, शेवटपर्यंत ठेवायचं, काही बदलायचं नाही. आणि मग शेवटी -x = 3 झालं. हे जे चिन्ह आहे, एक तर 2 पद्धती आहे. याला -1 ने मल्टिप्लाय करा किंवा हे मायनस चिन्ह -3ला द्या. +3 आहे तर हे -3, हे मायनस चिन्ह 3ला गेलं मायनस. इथं जर मायनस असतं तर प्लस झाले असते दोन्ही पण. इथं मायनस, इथं मायनस, तर प्लस झाले असते. अशा प्रकारे बघा, सोपं आहे. समजलं प्रत्येकाला? आता कोणाला समजलं असेल, कोणाला नाही मला काही माहित नाही, पण ऑनलाईन आहे. लक्षात ठेवा, कॉमेंट्स करा. तुम्हाला काय हवंय ते तुम्ही मला सांगू शकता. आता हे बघा, तिसरं फिगर दिलेत, मायनस मल्टिप्लाइड बाय मायनस, वजा गुणिले वजा. आता वजा गुणिले वजा तर अधिकच होणार ना. मायनस मल्टिप्लाइड बाय मायनस = प्लस. म्हणजे तिथे बघा, -5 मल्टिप्लाय -3, मायनस मायनस प्लस झाले. 5 3 = 15, 5 3 15, आहे की नाही? म्हणजे वजा गुणिले वजा अधिक झालं. हे लक्षात ठेवा. कारण इथं मराठी लिहिले बघा, वजा गुणिले वजा बरोबर अधिक. एक परफेक्ट लक्षात ठेवा, वजा गुणिले वजा बरोबर अधिक. म्हणजे तुम्हाला कोणतेही पुढचे उदाहरण आले की ते सोडवता आले पाहिजे. मग इथं साधं आहे बघा, x - 2 = 3. डाव्या बाजूला -2 आहे आणि = 3 उजव्या बाजूला. आता हे -2 उजव्या बाजूला गेल्यावर काय होणार? प्लस होणार की नाही? म्हणून x = 3 + 2. हे बघा, -2चे प्लस झाले. मग x = 3 + 2, 3 आणि 2 बेरीज किती झाले? 5. देअरफॉर x = 5. आता दुसरं ह्या ठिकाणी बघा, -5 + -2. हे बघा, -5 कंसात घेतले, प्लस
परत -2 कंसात. दोघांची जर 2 अंकांची वजाबाकी असेल, वजा चिन्ह असेल, तर वजा चिन्हाला तुम्ही गोल कंस करा मित्र. मध्ये चिन्ह कोणतं असेल? बेरजेचं. गुणाकाराचं कोणतंही चिन्ह असो, मध्ये बेरजेचं चिन्ह असो किंवा गुणाकाराचं चिन्ह असो, यू हॅव टू टेक दॅट फिगर इन द ब्रॅकेट. कंसामध्ये त्या दोन्हीही संख्या घ्यायच्या, बरोबर. म्हणजे -5 हे कंसात घेतलं, अधिक -2 बरोबर. त्यांची बेरीज मात्र वजाच होते, मायनस. बेरीज काय होते? मायनसच होती. मायनस मायनसचा गुणाकार प्लस होतो, पण मायनस मायनसची बेरीज काय होते? -7 झाली. बघा तिथे, कळलं? हे दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत, ह्या तुम्ही विसरायच्या नाही. नंतर परत तुम्ही विसरतात आणि म्हणतात मायनस मायनस तर प्लस आहे, पण ते प्लसचं मायनस आहे. इथं जे प्लस आहे ना, ते मायनसच होणार. दुसरं करणं 2 या ठिकाणी बघा, दुसरं एक्झाम्पल आहे 2y = 12. आता 2 आणि y मध्ये मल्टिप्लाय. 2 आणि y मध्ये काय आहे? इथं 2, हे बघा, इथं 2 आणि y, इथं मल्टिप्लाय, गुणाकाराचं चिन्ह आहे. मग हे दोन 12 कडे गेले, म्हणजे y = 12/2. इकडे गुणिले, इकडे भागिले, इकडे भागिले, इकडे गुणिले, उलट पालट. इकडे वजा, इकडे अधिक, इकडे अधिक, इकडे वजा, इकडे गुणिले, इकडे भागिले, इकडे भागिले, इकडे गुणिले. 4च आहे. एवढं 4 लक्षात ठेवलं मित्र तुम्ही, तुम्हाला 12वी सायन्स मॅथ पर्यंत अडचण येणार नाही. कळलं की नाही? तुम्हाला कळेल आता. बरोबर आहे, बरोबर आहे. मग आता 2y = 12, y = 12/2. इथं मल्टिप्लाय, इथं डिवाइड. y = 6. 2 1 2, 2 6 12. y ची किंमत किती आली? 6. इथं मग फिगरने दिलंय मित्र, बघा, इथं मल्टिप्लाय चिन्ह आहे, -2 कंसात घेतलेत बघा, आणि -3 सुद्धा कंसात. जर दोघांनाही चिन्ह कंसात वजा आलं तर कंस घ्या, एकाला आलं तरी कंस घ्या. मायनस मायनसची बघा प्लस झाली, आणि 2 3 6, म्हणजेच उत्तर काय आलं? 6. तिकडे 6वं उदाहरण बघा, 2x = 3, बरोबर. मग 2x = 3, 2 आणि x मध्ये मल्टिप्लाय, डाव्या बाजूला मल्टिप्लाय. मग उजव्या बाजूला 2 गेला तर काय होईल? डिवाइड, भागिले. म्हणजे x = 3/2 झालं उत्तर. बरोबर की नाही? कसंही करा, मल्टिप्लिकेशन इकडे असेल तिकडे डिवाइड उजव्या बाजूला. आता बघा खालचं 7वं गणित, 3y - 5 = 16. पहिलं 3y कडे लक्ष नाही ठेवायचं मित्र, हो, 5 कडे लक्ष ठेवायचं. 3y - 5 = 16. आता -5 उजव्या बाजूला टाका, लगेच ताबडतोब. मायनस आहे तर करून टाका प्लस, उजव्या बाजूला लगेच प्लस असलं तर मायनस करून टाका. 3y = 16 + 5, म्हणजे -5 झाले का 16 मित्र? 16 अधिक 5 झाले का? मायनसचे अधिक झाले. मग 3y बरोबर किती? 16 आणि 5 किती? 21. आता परत खाली आलंय, 3 आणि y मल्टिप्लाय आहे ना, 3 आणि y काय आहे? मल्टिप्लाय. मग पुढे गेल्यावर काय होणार? डिवाइड. म्हणजेच 3 तिकडे घालवायचे. y = 21/3. 3 भाग जातो 21ला. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 6 18, आणि 3 7 21. म्हणून y = 7 उत्तर आलं मित्र. 3 1 3 आणि 3 7 21. म्हणजे y ची किंमत किती आली मित्र? हो, y = 7. फक्त काय लक्षात ठेवा? मायनस मल्टिप्लाय मायनस = प्लस, -7 आणि ब्रॅकेट कंप्लीट प्लस -2 ब्रॅकेट कंप्लीट = -9. 7 आणि 2 9 होतात.
आणि दोघांना चिन्ह मायनस आहे म्हणून 9. परंतु हेच 7 व -7 आणि -2 दोघांनाही कंस दिले. -7 इंटू ब्रॅकेट मल्टिप्लाय -2 मायनस मायनस काय झाले, प्लस झाले ना. आणि 7 दुने 14, उत्तर 14 आलं. म्हणजे असे उदाहरणं तुम्ही सोडवा, वहीत न सोडवलेले सोडवा. आणि आता वही करा नवीन 3 महिन्यासाठी. मॅथला 200 पेजेस, इंग्लिशला 200 पेजेस आणि सायन्सला 200 पेजेस. फ्रॉम टुडे यू हॅव टू राईट इन युअर नोटबुक मॅथमॅटिक ॲज वेल एज इंग्लिश अँड सायन्स ऑल्सो. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा मित्र. ओके, बाय.